CSDSचे प्रमुख संजय कुमार यांनी माफी मागितली। 2024 साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या डेटाची तुलना करताना चूक झाली। आमच्या टीमकडून या डेटाचा चुकीच्या पद्धतीने अभ्यास करण्यात आला असे त्यांनी कबूल केले। आणि मग भाजपचे सगळेच नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाजप धार्जिणे लोक, मीडिया सर्वजण राहुल गांधीवर तुटून पडले, त्यांच्यावर टीका करू लागले। कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता सुतावरून स्वर्ग गाठायची सवय असलेल्या या लोकांनी सरसकट राहुल गांधींना आणि त्यांच्या आरोपांना खोटे ठरवले। त्यांच्या गोदी मीडियाला घेऊन याची जोरदार जाहिरात सुरू केली। म्हणजे यांनी असे फैलवले की CSDSने दिलेला डेटा जर खोटा असेल तर राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आहे। मात्र प्रकरण लक्षपूर्वक समजून घ्या मित्रांनो। राहुल गांधींनी आरोप केले बँगलोरमध्ये, तेथील मतदारसंघातील झालेल्या घोडावरून, आणि एक एक गोष्ट व्यवस्थित सादर केली। CSDSने माफी मागितली महाराष्ट्रातील डेटा संदर्भात। बरं, महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधीला डेटा निवडणूक आयोगाने दिला, तोच डेटा भाजपच्या अनुराग ठाकूरला दिला। अनुराग ठाकूर म्हणतात निवडणूक यादीमध्ये घोड आहे, राहुल गांधी म्हणतात निवडणूक यादीमध्ये घोड आहे। राहुल गांधींनी प्रेझेंटेशन दिल्यानंतर सर्व मीडियाने पडताळणी केली, त्यातही बराच घोड आढळून आला। मग कोणत्या बेसवर भाजप म्हणत आहे की राहुल गांधींनी खोटे आरोप केले? म्हणजे आपल्या सोयीने काहीही पसरवायचे आणि गोदी मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या माथी मारायचे, हे चालू आहे सध्या देशात। मित्रांनो, टीव्हीवरील बातम्या बघणे सोडा, तुमच्यापासून सत्य लपवून ठेवून सोयीने बातम्या पेरण्याचे काम चालू आहे। आपल्या घरच्यांनाही टीव्हीच्या दूर ठेवा।